नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में वाहतुक शाखा की बैठक में वाहन चालकों की समस्याओं पर चर्चा, समाधान की दिशा में उठाए जाएंगे कदम। अंबरनाथ वाहतुक शाखा के कार्यालय में आज एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई, जिसमें एसीपी साहब ने रिक्शा और टेम्पो चालक, व्यापारियों और अन्य नागरिकों से वाहतुक संबंधित समस्याओं पर चर्चा की। बैठक में सड़कों की खराब स्थिति, ट्रैफिक जाम और सुरक्षा संबंधित मुद्दों को प्रमुखता से उठाया गया। बैठक में वाहन चालकों ने ट्रैफिक प्रबंधन, असंगत वाहनों के प्रवाह और सड़कों पर सुरक्षा की स्थिति पर अपनी चिंता जताई। उन्होंने अधिकारियों से मांग की है कि सख्त कदम उठाए जाए ताकि सड़क सुरक्षा में सुधार हो और रोजमर्रा की यात्रा में कोई विघ्न न आए। बैठक में उपस्थित माननीय अतिरिक्त पुलिस आयुक्त विजय पवार, वरिष्ठ पुलिस निरीक्षक विजय पुराणिक और वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुखदेव पाटिल ने सभी समस्याओं को गंभीरता से सुना और भरोसा दिलाया कि इस पर शीघ्र ही प्रभावी समाधान तलाशे जाएंगे। उन्होंने यह भी बताया कि प्रशासन और पुलिस विभाग मिलकर ट्रैफिक व्यवस्था को सुधारने के लिए जल्द ही नए कदम उठाएंगे। बैठक के अंत में अधिकारियों ने उपस्थित सभी लोगों को उनके सुझावों और समर्थन के लिए धन्यवाद दिया और उन्हें आश्वस्त किया कि उनकी समस्याओं का समाधान प्राथमिकता से किया जाएगा। माझं नाव आहे विजय पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर डिव्हिजन। माझ्या अंडर उल्हासनगर वाहतूक शाखा, विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ या 3 युनिट्स माझ्या अंडर येतात। आपल्या माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने वाहतूक सहनियंत्रक समितीची स्थापना केलेली आहे किंवा वाहतूक सहनियंत्रक समिती हे स्थापन केलेली आहे। त्यामध्ये प्रत्येक युनिटमध्ये 20 लोकांची 20 ते 22 लोकांची समितीमध्ये हे केलेलं आहे। तर आज रोजी वाहतूक उल्हासनगर वाहतूक विभागातर्फे म्हणजे डिव्हिजन लेवलला, माझ्या लेवलला डिव्हिजन लेवलला आज उल्हासनगर, अंबरनाथ आणि विठ्ठलवाडी या 3 ठिकाणच्या लोकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये रिक्षा संघटना, टेम्पो संघटना, इतर व्यापारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते। साधारण 30 ते 40 पदाधिकारी होते। त्यांच्याबरोबर चर्चा करून वाहतूक नियमनाबाबत, वाहतूक कोंडीबाबत, त्याचबरोबर त्यांच्या रिक्षा स्टँड किंवा रिक्षा संघटनेच्या त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, त्याचबरोबर टेम्पो संघटनेच्या काय अडीअडचणी आहेत, व्यापारी संघटनेच्या काय अडीअडचणी आहेत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर वाहतूक नियमन आणि वाहतूक कोंडी ही आपल्याला कशी सोडवता येईल किंवा कशी कमी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यांच्याकडूनही ह्या वाहतूक कोंडीबाबत किंवा वाहतूक समस्येबाबत त्यांच्याकडूनही माहिती घेऊन त्यांच्या काय ज्या समस्या आहेत त्यावरती आपण विचार करून त्यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढच्या मीटिंगमध्ये असं आम्ही ठरवलेलं आहे, पुढच्या मीटिंग यानंतरच्या मीटिंगमध्ये आरटीओचा एक प्रतिनिधी, त्याचबरोबर नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचा एक प्रतिनिधी आणि आमच्या आरटीओ ट्रॅफिकचे सगळे लोक आणि समितीचे सर्व लोक यांची मीटिंग आयोजित करून एकत्रितपणे सर्व समस्यावरती तोडगा काढण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। परिचय का? आला आवाज? आ रहा आवाज। माननीय पोलीस उपायुक्त साहेब आणि पोलीस प्रशासनाचे दोन्ही परिवारांचे वरिष्ठ निरीक्षक साहेब यांनी जे एक पाऊल आज पुढे घेतलेलं आहे, या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या क्षेत्रातील वाहतूक सुचारू होण्यासाठी यांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्याचा आज मी अभिनंदन करतो। तुमच्या नगरपालिका वार्ड चालक मालक युनियन उल्हासनगर आणि ठाणे जिल्हा टॅक्सी महासंघातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला समजावलेलं आहे आणि अंबरनाथ आणि उल्हासनगर बदलापूरच्या ज्या वाहतूक समस्या आहेत त्या समस्यावर काय तोडगा काढता येईल जेणेकरून या शहराची वाहतूक समस्याची दिवसेंदिवस खूप वाढते, व्हेकल पण खूप झालेले आहेत, लोकसंख्या वाढते, त्यानुसार त्यांनी आज जी सभा घेतली
आज जी मीटिंग घेतली पदाधिकाऱ्यांची, रिक्षा चालक, टेम्पो चालक यांची मीटिंग घेतली, त्यानिमित्ताने मी त्यांचे खूप आभार मानतो. आणि आमची सगळी युनियन आणि अंबरनाथच्या वतीने ते कलाल वगैरे आहेत ते पण त्यांचे सहकार्य संपूर्ण करतील. आम्ही पण आमच्या परीने संपूर्ण सहकार्य करत आहोत आणि करीत राहू. धन्यवाद. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.